हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्याला आयुष्यात खूप मोठी प्रगती करायची आहे. खूप मोठं काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यासाठी आपला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तिघही काळ खूप गरजेचे असतात. पण सगळ्या गोष्टी फिरून कुठे येतात माहिती आहे? वर्तमान काळामध्ये. म्हणूनच वर्तमान काळ म्हणजे आपली आत्मा असते आणि ते कसं आपण जाणून घेऊया. आपला भूतकाळ म्हणजे आपल्या आठवणी आणि अनुभव. त्याच आठवणी आणि अनुभवांच्या जोरावर आपण वर्तमान काळामध्ये काहीतरी शिकून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो. आपला भविष्यकाळ म्हणजे आपल्या कल्पना आणि आपली स्वप्न. तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कल्पना वास्तव्यात उतरवण्यासाठी आपण आज म्हणजे वर्तमान काळामध्ये धावत असतो. पण आजचा वर्तमान काळ म्हणजे आपली आत्मा. कारण ती आत्मा या नाशवंत शरीराला जर सोडून गेली ना, तर राम नाम सत्य आहे. म्हणून आत्मा शरीरात असणं खूप गरजेचं आहे. मग आपण ह्या नाशवंत शरीराची प्रगती करतो, त्यासाठी खूप धावतो, खूप पळतो. पण त्या आत्म्याला कधी अनुभवलं आहे? त्या आत्म्याचा कधी विचार केला आहे? त्या आत्म्याची प्रगती करण्यासाठी आपण काय करतोय? काहीच नाही. त्या आत्म्याची प्रगती म्हणजे ईश्वराची प्राप्ती. आणि त्यासाठी आपल्याला चांगलं ऐकावं लागेल, चांगलं वाचावं लागेल, चांगलं बघावं लागेल, चांगलं बोलावं लागेल. परिणामी आपले विचार चांगले होतील, परिणामी आपल्या आत्म्याची प्रगती होईल. या नाशवंत शरीराची भौतिक जगामध्ये आपण प्राप्ती करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी धावा ना, मी कुठे नाही म्हणते. पण त्या आत्म्याची प्रगती ही तेवढीच गरजेची आहे ना, कारण आत्मा हीच सत्य आहे. आणि जर तुम्हाला माझी गोष्ट पटली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.